नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन आपण घेत असतो. आणि हे तज्ज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत असतात. आज आपण रोबोटिक सर्जरी या विषयावर डॉक्टर चरिता प्रधान यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार प्रेक्षकांनो, मी तुम्हाला डॉक्टरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर चरिता प्रधान ह्या MBBS, MS, DNB, MRCS, FRCS एक सल्लागार, कोलोप्रॉक्टोलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक आहेत. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे सर्जन म्हणून त्यांना 22 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. लॅप्रोस्कोपिक आणि कोलोरेक्टल शस्त्रक्रिया यामध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे आणि त्यांनी भारतात सर्जिकल प्रशिक्षण केलं असून प्रगत शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण त्यांनी इंग्लंड मध्ये पूर्ण केलेला आहे. डॉक्टर चरिता प्रधान यांनी भारतातील तसेच युनायटेड किंगडम मधील प्रमुख रुग्णालयांमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी सामान्य शल्यक्रिया आणि कोलोरेक्टल शस्त्रक्रिया करणारे लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून स्वतंत्रपणे सराव देखील केलेला आहे. लॅप्रोस्कोपिक, कोलोरेक्टल, कॅन्सर रेसेक्शन, नॉन रेसेक्शनल यांमध्ये त्यांना विशेष आवड आहे. आणि आता आपण विषयाला सुरुवात करूया. मॅम, रोबोटिक सर्जरीमध्ये खूप बदल आलेले आहेत. शस्त्रक्रिया ज्या आधुनिक होत चाललेल्या आहेत. पूर्वीची शस्त्रक्रिया वेगळी होती, त्यानंतर आलेली लॅप्रोस्कोपिक आणि आता रोबोटिक शस्त्रक्रिया, या तिघांमध्ये नेमका फरक काय जाणवतो तुम्हाला? खूप वर्षापूर्वी जी आपली पारंपरिक शस्त्रक्रिया होती ती म्हणजे ओपन सर्जरी म्हणायचो. याच्यात आपण एक मोठा कट घेऊन म्हणजे मोठं इन्सिजन घेऊन पोटाच्या आतमध्ये शस्त्रक्रिया करायचो. त्याच्यानंतर गेले 21 वर्षापेक्षाही जास्त आपण लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीने शस्त्रक्रिया करतो. ही शस्त्रक्रिया करताना आपण ही मोठी कट्स अवॉइड करून छोटे छोटे इन्सिजन घेऊन ऑपरेशन करू शकतो. पण ह्याच्यातही काही आम्हाला प्रॉब्लेम्स फेस झाले. म्हणजे काय की काही एरियामध्ये हे आमचं लॅप्रोस्कोप आणि त्याची इन्स्ट्रुमेंट्स पोचू शकत नव्हती. बरं, काही कॉम्प्लिकेटेड सर्जरीज होत्या त्या लॅप्रोस्कोपीने करू शकत नव्हतो. त्याच्यामुळे आम्हाला ही शस्त्रक्रिया न करता ओपन सर्जरीवर जायला लागायचं. पण आजकालची जी आधुनिक शस्त्रक्रिया आहे, जी रोबोटिक सर्जरी म्हणतो आम्ही, ती एक प्रकारच्या दुर्बिणीची शस्त्रक्रिया आहे, पण त्याच्यापेक्षा खूप जास्ती ॲडव्हान्स्ड आहे. ह्याच्यामुळे आपण ज्या शस्त्रक्रिया दुर्बिणीने करू शकत नव्हतो किंवा कंप्लीट करू शकत नव्हतो त्या अगदी सहजपणे आणि खूप जास्ती प्रिसिशननी म्हणजे खूप बारीकतेने कंप्लीट केल्या जातात. त्यामुळे ही नवी आधुनिकता जी आलेली आहे शस्त्रक्रियामध्ये ती पेशंट आणि डॉक्टर ह्या दोघांनाही खूपच लाभ घेण्यासारखी आहे. आणि यामुळे वेळ देखील वाचतोय आणि योग्य पद्धतीने ट्रीटमेंट देखील होतीये. अगदी बरोबर. डॉक्टर, रोबोटिक शस्त्रक्रिया नेमकी कार्य कशी करतीये याविषयी तुम्ही सांगा. आमच्याकडे खूप पेशंट येऊन विचारतात. हा एक खूप मजेशीर प्रश्न आहे की डॉक्टर, जर रोबोट सर्जरी करणार असेल तर तुम्ही काय करणार? तर त्यांना आम्ही जे समजवतो तेच मी आता तुम्हाला समजवणार आहे की रोबोट हे एक फक्त माध्यम असतं. शेवटी सर्जरी करणारा सर्जन तो आम्हीच असतो. रोबोटच्या आधाराने आम्ही खूप डिफिकल्ट आणि खूप कॉम्प्लिकेटेड सर्जरीज एकदम आरामात करू शकतो. रोबोटचे वेगवेगळे पार्ट्स असतात. एक म्हणजे रोबोट इटसेल्फ, ज्याला 4 आर्म्स असतात म्हणजे 4 हात असतात. सर्जनला जे 2 हात असतात ते 2चे आता 4 होतात. हा रोबोट पेशंटच्या जवळ असतो. दुसरी एक कन्सोल असते जिथे सर्जन म्हणजे आम्ही बसून ह्या रोबोटला चालवत असतो. थोडक्यात म्हणजे तुम्ही व्हिडिओ गेम कधी खेळलेला आहात का? तसाच व्हिडिओ गेम आम्ही एका कन्सोलवर बसून त्यांनी शस्त्रक्रिया बटणं दाबून करत असतो. आणि एक मॉनिटर असतो जे OTमधले बाकीचे जे आमचे सहभागी असतात, जसे नर्सेस असतात, टेक्निशियन असतात, आमचे असिस्टंट असतात, ह्या मॉनिटरवर आम्ही जे काय रोबोटिकली करतोय ते साफपणे बघू शकतात आणि आम्हाला हे करण्यात मदत करू शकतात. इन्स्ट्रुमेंट्स काढू घालू शकतात आणि ती चेंज करू शकतात. आणि आम्ही त्या कन्सोलवर बसून ह्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स आणि रोबोटिक आर्म्सच्या माध्यमाने हे ऑपरेशन करू शकतो.
म्हणजे जरी शस्त्रक्रिया हे रोबोट्स करत असले तरी त्यांचं मॉनिटरिंग हे डॉक्टरांच्याच हातात असतं. म्हणजे खरं तर त्यांना पूर्ण हाताळण्याचं जी काही सिस्टीम आहे ती तुमच्याकडेच असते, बरोबर? अगदी बरोबर. ऑपरेशन करणारा डॉक्टर तोच असतो ज्याच्याकडे तुम्ही आलेला आहात. रोबोट हे एक फक्त माध्यम माध्यम असतं. असतं. एक ॲडव्हान्स प्रकारची दुर्बीण असते ज्याने आम्ही हे ऑपरेशन करतो. बरोबर. पण डॉक्टर, रोबोटिक शस्त्रक्रिया करताना आपल्याला आधी रुग्णाची आधी परिस्थिती बघायला पाहिजे. तर कशा प्रकारची परिस्थिती लागते याच्यासाठी आणि कोणती शस्त्रक्रिया सर्वोत्तम आहे? रोबोटिक सर्जरीचं सगळ्यात एक महत्त्वपूर्ण आणि आवश्यक रूप म्हणजे ॲनेस्थीसिया. प्रत्येक रोबोटिक सर्जरीसाठी जनरल ॲनेस्थीसिया लागतो. त्यामुळे ज्या पेशंट्सना हे जनरल ॲनेस्थीसिया घेऊ शकत नाही किंवा धोकेदायक असते त्यांच्यात ही रोबोटिक सर्जरी होऊ शकत नाही. बरं. पण बाकी सगळ्या प्रकारच्या कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये रोबोटिक सर्जरी होऊ शकते. जसे तुम्ही म्हणाल वेगळे हर्नियाज, स्पेशली कॉम्प्लेक्स हर्नियाज जे मोठे असतील, ज्याच्यात बरेच डिफेक्ट्स असतील, म्हणजे बरेच ठिकाणी आतडं फसलेलं असेल, जे आपल्याला दुर्बिणीने करणं खूप मुश्किल जातं, ते रोबोटिकनी आरामात होतं. कोलोरेक्टल सर्जरीज म्हणजे रेक्टल प्रोलॅप्स, टॉयलेटच्या जागेतनं जेव्हा आंग बाहेर येतं त्याला रेक्टल प्रोलॅप्स म्हणतात. ही सर्जरी खूप छानपणे रोबोटिक शस्त्रक्रियेने पार पडू शकतो. कॅन्सर रिसेक्शन्स, कोलोरेक्टल कॅन्सर्स आणि बाकी पण वेगवेगळ्या पोटाचे कॅन्सर्स हे रोबोटिक सर्जरीनी खूप चांगल्या प्रकारे खूप पेशंटला कमी त्रास होऊन पूर्ण करू शकतो. हर्नियाज, जसे पुरुषांच्यात ग्रॉइन्समध्ये हर्निया असतात ज्याला आम्ही इन्ग्वायनल हर्निया म्हणतो, हे सुद्धा आरामात या रोबोटिकनी पूर्ण केले जातात. आणि बायकांमध्ये गायनेकोलॉजिस्ट पिशव्या काढणं म्हणजे हिस्टेरेक्टमी काढणं, नंतर पिशव्यांचे कॅन्सर म्हणजे युट्राईन कॅन्सर्स, हे सगळे रोबोटिक्सनी आरामात करू शकतात. नक्कीच. म्हणजे जे कितीही आजार मोठा असला तरी रोबोटिक शस्त्रक्रिया त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचार करते असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी बरोबर. मॅम, रोबोटिक शस्त्रक्रियेचा रुग्णांना नेमका फायदा कसा होतो? रोबोटिक शस्त्रक्रियेचा रुग्णांना खूप जास्ती फायदा होतो. तुम्ही विचार करा, सुरुवातीला आपण मॅन्युअल गाडी चालवायचो, आता आपण ऑटोमॅटिक गाडी चालवतो. लोक का ऑटोमॅटिक गाडी प्रिफर करतात? कारण ती गाडी जास्ती स्मूथ चालते, त्याच्यात गिअर बदलायला धक्का लागत नाही आणि एकदम आरामात प्रमाणे ड्रायव्हर ही गाडी चालवू शकतो, स्वतःला जास्ती त्रास न देता, म्हणजे लॉंगर डिस्टन्सेस कव्हर करू शकतो. रोबोटिक सर्जरी थोडंफार तसंच आहे. एक सर्जन तासनतास आरामात बसून एका खुर्चीवर एकदम चांगल्या प्रकारे कॉम्प्लेक्स सर्जरीज करू शकतो. ह्याचा ॲडव्हान्टेज मेन म्हणजे जो रोबोटिकचा कॅमेरा असतो त्याचं जे विजन असतं ते मॅग्निफाईड असतं, ते 3D विजन असतं. त्याच्यामुळे छोटेतले छोटे अवयव, छोटेतले छोटे भाग पोटातले आपल्याला खूप चांगल्या परिस्थितीने दिसू शकतात. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स खूप अवॉइड होतात. छोट्याशा छोट्या रक्तवाहिन्या इतके सुंदर दिसून येतात की आपण त्यांना धक्का न देता आपलं ऑपरेशन पूर्ण करू शकतो. म्हणजे पेशंटसाठी ब्लड लॉस आणि ब्लड ट्रान्सफ्युजन हे नाहीसंच होऊन जातं. त्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी खूप लवकर होते. छोटे छोटे कट्स असल्यामुळे त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचा चान्स अगदी नील होऊन जातो. त्यामुळे पेशंटची रिकव्हरी या ऑपरेशनमधनं खूप फास्ट होते. तो दुसऱ्या दिवशी चालू फिरू शकतो, खाऊ पिऊ शकतो, डिपेंडिंग काय ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यावर, आणि आपल्या नेहमीच्या ॲक्टिव्हिटीजना लगेच आपलं करू शकतो. त्याच्यामुळे त्याचा हॉस्पिटलचा स्टे पण खूप कमी जातो. तर हे सगळे लाभ पेशंटना खूप फायद्याचे होतात. लवकर बरे देखील होत आहेत रुग्ण. म्हणजे अनेकदा ज्या पूर्वीच्या काळी ज्या शस्त्रक्रिया व्हायच्या त्यामध्ये रुग्णांना बेड रेस्ट असायचा, म्हणजे त्या ज्या रेग्युलर त्यांची जी जीवनचर्या होती ती त्यांना करायला फार वेळ जायचा. आता ते लवकर स्वतःच्या गोष्टी स्वतः करू शकतात. ॲब्सोल्युटली. बेड रेस्टची तर खूप कमी गरज लागते, पेन खूप कमी होतं, त्याच्यामुळे ते आपल्या पायावर लवकर उभं राहू शकतात आणि लवकर घरी जाऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आतापर्यंत अनेक डिफिकल्ट केसेस हाताळलेल्या आहेत, तर अशी कोणती केस आम्हाला सांगू शकता का की ज्याच्यावर ट्रीटमेंट केल्यानंतर, रोबोटिक शस्त्रक्रिया केल्यानंतर खूप लक्षणीय त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे? एक खूप इंटरेस्टिंग पेशंट आलेला होता. तसे तर आम्ही 5 वर्षात बरेच कॉम्प्लेक्स सर्जरीज केलेल्या आहेत, पण हा पेशंट माझ्या खूप चांगला लक्षात राहिलेला आहे. तो एक मध्यम वयाचा माणूस होता. त्याच्याकडे ना एक खूप मोठा पोटाचा हर्निया होता, जो तो 2-3 वर्ष
अंगावरनं काढत होता, त्याला भीती वाटत होती ऑपरेशनची. आणि ह्याचं मेन कारण हे होतं की त्याचं वजन खूप जास्ती होतं. तो ऑलमोस्ट 145 kgsचा होता. तो 3-4 हॉस्पिटलमध्ये गेलेला होता आणि सगळ्यांनी त्याला सांगितलेलं होतं की हे दुर्बिणीने ऑपरेशन होऊ शकणार नाही, कारण तुमचं वेट जास्ती आहे, तुमचा हर्निया खूप कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यात आतडं फसलेलं आहे, त्यामुळे त्याला धक्का लागायची आणि इजा व्हायची खूप जास्ती चान्स आहे. हा जेव्हा फिरून आमच्याकडे आला तेव्हा आम्ही त्याला पूर्ण असेस केलं, CT स्कॅन केला आणि तेव्हा समजलं की 2-3 आतड्याचे भाग आतमध्ये फसलेले आहेत आणि हा मोठा हर्निया आहे. वेट हा मेन इश्यू होताच. सगळी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आम्ही त्याला रोबोटिक सर्जरी च्याबद्दल सांगितलं. तो एका पायाने तयार झाला, कारण त्याला गेले काही दिवस खूप त्रास होत होता या हर्नियाचा. आणि ही सर्जरी रोबॉटच्या माध्यमाने आम्ही 1.5-2 तासात आरामात आणि चांगल्या पद्धतीने पार पडू शकलो. आतड्याला काही इजा नाही झाली, सगळं आतडं आम्ही त्या हर्नियातनं काढू शकलो. तो हर्निया स्टिच करू शकलो, जे लॅप्रोस्कोपी आणि दुर्बिणीत करता येत नाही. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ओपन सर्जरी, आणि ओपन सर्जरीवर त्याची जी कॉम्प्लिकेशन्स होती, जसं मोठा कट होणं, त्याच्यात इन्फेक्शन होणं, मेशचा प्रॉब्लेम होणं, छातीचं इन्फेक्शन होणं, पायात क्लॉट्स होणं, जास्ती दिवस बेड रिडन राहणं, हे सगळं त्या पेशंटनी अवॉइड केलं आणि तो 4 दिवसात हसत खेळत घरी गेला. आणि त्याचं खूप सुख आम्हाला पण आणि पेशंटला पण वाटलं. आणि यामुळे सर मॅम रक्तस्राव देखील खूप कमी होतो या रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये. ॲब्सोल्युटली, कारण जसं मी पहिले म्हटलं, छोटीशी छोटी रक्तवाहिनी एवढी छान दिसून येते की आपण त्याला धक्का न लावता ही शस्त्रक्रिया आरामात पुरी पाडू शकतो आणि ब्लड लॉस अजिबात होत नाही. खरं. आणि मॅम तुम्ही अपोलो सोबत खूप वर्षांपासून काम करताय आणि अपोलो हॉस्पिटल्स खास रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर अपोलो हॉस्पिटल्समध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी काही इव्हेंट्स केले जातात का, काही कार्यक्रम राबवले जातात का, आणि कशा पद्धतीने तुम्ही रुग्णांना सुविधा देता? सो आमचा अपोलो हॉस्पिटलमध्ये हा रोबोटिक सर्जरीचा प्रोग्राम 2018 मध्ये चालू झाला. तेव्हा आम्ही 5-7च सर्जन होतो ज्यांना हे सर्टिफिकेशन करून रोबोटवर ट्रेन केलेलं होतं. आणि काही सिलेक्टेड केसेस आम्ही ऑपरेट करत होतो तेव्हा, ज्या जास्ती कॉम्प्लिकेटेड असतील आणि जास्ती डिफिकल्ट असतील त्या. पण गेल्या 5 वर्षात आमचा रोबॉट पण चेंज झाला आहे. आता आमच्याकडे इंट्युटिव्ह सर्जिकलचं सगळ्यात लेटेस्ट मॉडेल म्हणजे XI रोबॉट हा आहे. ह्याचा आम्ही प्रचार पण केलेला आहे आणि लोकांना ह्याच्याबद्दल माहिती पण दिलेली आहे. कुठच्या सर्जरीज होतात ते पण सांगितलेलं आहे. आजच्या तारखेमध्ये अपोलो हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात 40 ते 50 रोबोटिक सर्जरी वेगवेगळ्या प्रांतात होत आहेत. अगदी चेस्टमध्ये लंग्स काढण्यापासनं ते पोटामध्ये मोठा कॅन्सर काढण्यापासनं ते डिफिकल्ट हर्नियाज रिपेअर करण्यापासनं आणि युटरस काढण्यापासनं अशा प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या सर्जरीज आम्ही रोबोटिकली खूप छान प्रकारे आणि पेशंटना खूप त्याचा लाभ मिळेल अशा प्रकारे करत आहोत. नक्कीच. मॅम, रोबोटिक शस्त्रक्रियेची जागरूकता खूप कमी आहे. अनेकांना त्या संदर्भात काहीच माहीत नाही आहे. म्हणजे अनेकांच्या मनामध्ये खूप गैरसमज निर्माण झालेले आहेत रोबोटिक शस्त्रक्रियेबाबत. तर तुम्ही अशा रुग्णांना काय सल्ला द्याल? तर सगळ्यात पहिले म्हणजे रोबोटिक ही शस्त्रक्रिया आहे जी आता जगभर गेले 10 ते 12 वर्ष एकदम प्रसिद्ध झालेली आहे. ती आपल्या भारतात पण गेल्या 5 वर्षात एकदम प्रसिद्ध झालेली आहे आणि ती खूप सेफ आहे, ती खूप इफेक्टिव्ह आहे. त्याचा पेशंटना खूप जास्ती फायदा होतो. आपण मोठी पारंपरिक कटवाली सर्जरी अवॉइड करू शकतो. ह्याच्यात धोक्यासारखं काही नाही आहे. तुम्हाला जर काळजी वाटत असेल की ही आधुनिक शस्त्रक्रिया आहे, त्याच्यावर आम्ही किती हे केलेलं आहे, प्रिसिजन केलेलं आहे, तर मी ते पण सांगू शकते की गेले 5 वर्ष आम्ही अजून आणि एक्स्ट्रा केसेस आता खूप करायला लागलो आहोत रोबोटिकली. आणि ह्याच्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल रोबॉट ऑपरेशन करतो, तर नाही. तुमचा तोच सर्जन ज्याच्याकडे तुम्ही आलेला असता तोच ऑपरेशन करतो. रोबॉट हे फक्त माध्यम असतं. दुसरी एक काळजी पेशंटना जी असते ती कॉस्टची.
आता नवा आयफोन आला की सगळ्यांनाच घ्यावासा वाटतो, पण त्याची कॉस्ट सगळ्यांना अफोर्ड होते असं नाही. पण त्याचं नेक्स्ट मॉडेल आलं की तो पहिला आयफोन स्वस्त होऊन जातो. तसंच रोबोटिक सर्जरीचे आता एवढे रोबोट्स आलेले आहेत मार्केटमध्ये. इंडियामध्ये 5 ते 6 रोबोट्स आहेत. इंडियन रोबोट सुद्धा SSI मंत्रा म्हणून आलेला आहे आणि अजून रोबोट येत आहेत. त्याच्यामुळे रोबोटिक सर्जरीची कॉस्ट हळूहळू कमी होत चालली. प्लस इन्शुरन्स कंपनीजना सुद्धा आता रोबोटिक सर्जरीची जाणीव व्हायला लागले. त्याचे बेनिफिट्स जे पेशंटना मिळतात त्याची जाणीव व्हायला लागले आणि ह्याच्यामुळे खूप इन्शुरन्स कंपनीज आम्हाला आता संमती द्यायला लागलेत ह्या सर्जरीसाठी. तर तुम्हाला जर कॉस्टची काळजी असेल तर प्लीज येऊन आम्हाला भेटा आणि आम्ही तुम्हाला ह्याच्यावर जे काय मार्ग आहेत त्याच्यावर मार्गदर्शन करू शकतो. नक्कीच मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, प्रेक्षक जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही त्रास जाणवत असेल तर नक्कीच अपोलो हॉस्पिटलला भेट द्या. आणि जसं मॅमनी सांगितलं की रोबोटिक शस्त्रक्रियेचा खूप गैरसमज लोकांना झालेला आहे, तो म्हणजे की खूप महाग असतात ह्या शस्त्रक्रिया, याच्यामध्ये खूप पैसे जातात. पण तसं नाही आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अपोलो हॉस्पिटल मदत करू शकणार आहे, तोडगा काढू शकणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला ते शस्त्रक्रियेसाठी मदत करतील याविषयी मॅमनी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. मॅम, जसं आपण मगाशी सुरुवातीलाच म्हणालं की पारंपरिक शस्त्रक्रियेची पद्धत आहे, त्यानंतर आलेली दुसरी पद्धत म्हणजे लॅप्रोस्कोपी आणि आता आलेली आहे म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया. तर जसा आता हळूहळू बदल झालेला आहे शस्त्रक्रियांमध्ये, पुढील काळात देखील आणखीन बदल होताना दिसणार आहेत. तर अपोलो हॉस्पिटल्स या प्रगतीसाठी कशी तयारी करते? जसं मी बोलले, अपोलो हॉस्पिटलमध्ये सध्या लेटेस्ट रोबोट आहे जो XI रोबोट आहे. अपोलो हॉस्पिटल प्रत्येक तंत्रज्ञानावर नेहमी इन्व्हेस्ट करत आलेलं आहे आणि जसे जसे अजून आधुनिक टेक्नॉलॉजी येईल तशी तशी अपोलो हॉस्पिटल त्याच्यासाठी नेहमीच तयार असते, त्याच्यात पैसे टाकायला तयार असते. ते लोकांपर्यंत, सामाजिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जे काय ते करू शकतात ते नेहमीच करत आलेले आहेत. पुढच्या 10 वर्षात माझ्या मते अजून खूप रोबोट्स येणार आहेत. ते नक्कीच अपोलो हॉस्पिटलमध्ये सुद्धा येतील. आता जे आपण कॉम्प्लिकेटेड सर्जरीज करत आहोत, पुढच्या 10 वर्षात आपण सगळ्या साध्या सर्जरीज आणि रुटीन सर्जरीज सुद्धा रोबोटिकली करू शकणार आहोत आणि जास्तीत जास्त पेशंटना त्याचा लाभ देऊ शकणार आहोत. मॅम, तुमचा आतापर्यंतचा अनुभव आपण मगाशी ऐकलात. अजून एखादी केस सांगू शकाल का की जी हाताळताना खूप अडचणी आल्या पण रोबोटिक शस्त्रक्रिया करून ती अगदी यशस्वीपणे तुम्ही त्यांना बरं केलेलं आहे? अशीच एक 60-70 वर्षाची बाई आलेली होती आमच्याकडे, जिला रेक्टल प्रोलॅप्स होता आणि बरेच वर्ष होता. तो हळूहळू वाढत चाललेला होता. ती पण थोडीशी ओबेस होती, म्हणजे वजन जास्ती होतं. तिच्या आधी 2-3 सर्जरीज झालेल्या होत्या, म्हणजे तिची पिशवी काढलेली होती, हिस्टेरेक्टमी झालेली होती. अशा पेशंटना ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरीनी ऑपरेशन करणं थोडं डिफिकल्ट जातं, कारण एक तर ते खूप खोलात जाऊन करायला लागतं आणि तिकडे आपले हात पोचू शकत नाहीत. प्लस आधी जर ऑपरेशन झालं असेल तर ह्या ठिकाणी परत ऑपरेशन करणं हे नेहमीच डिफिकल्ट जातं, कारण बाकीचे अवयव जसे युरिनरी ब्लॅडर म्हणा, रेक्टम म्हणा, हे सगळे आजूबाजूला चिकटलेले असतात. अशा वेळी ॲज अ सर्जन आम्हाला पण काळजी वाटते की इकडे तिकडे इजा नको व्हायला हे ऑपरेशन करताना. ह्या पेशंटचं रोबोटिक सर्जरीनी खूप फायदा झाला, पेशंटला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा, कारण आम्ही खोलपर्यंत जाऊन आतपर्यंत जाऊन ते सगळं व्यवस्थित पाहू शकलो, ते सगळं व्यवस्थित सेपरेट करू शकलो आणि रोबोटिक मेश रेक्टोपेक्सी ही जे असतं शस्त्रक्रिया ती ह्यांच्यावर करू शकलो एकदम चांगल्या प्रकारे. ही पण पेशंट 3 दिवसांच्यात घरी गेली आणि 1 महिन्यात आपल्या गावाला UPला परत गेली. वा वा वा, म्हणजे अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांना पुन्हा एकदा जीवन जगण्याची उभारी मिळालेली आहे. मॅम, जाता जाता एक शेवटचा प्रश्न की एखाद्या रुग्णाची सर्जरी आधीच झालेली आहे पण त्यांना फरक पडला नाहीये, तर अशा रुग्णावर आपण पुन्हा अपोलोच्या माध्यमातून रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकतो का? अगदी बरोबर प्रश्न आहे, कारण हेच पेशंट आहेत ज्यांना कॉम्प्लिकेशन्स झालेले असतात पहिल्या सर्जरीमधनं, म्हणून त्यांना तो सर्जरी फेल झालेली असते किंवा पूर्णपणे पार नसते झालेली. या लोकांना रोबोटिक सर्जरीचा खूप जास्ती फायदा होऊ शकतो, कारण जसं मी म्हटलेलं की
ऑप्टिक सर्जरीचा जो कॅमेरा असतो त्याची विजन एवढी चांगली असते की बारीकीत बारीक प्रॉब्लेम आपल्याला एकदम व्यवस्थित दिसू शकतो आणि काही इजा न होता छोट्या होल्समधनं आपण हे रिपीट ऑपरेशन म्हणजे सेकंड ऑपरेशन जे आपण रिकरन्स म्हणतो ते एकदम आरामात करू शकतो. नक्कीच मॅम, आज तुम्ही झी24 मध्ये आलात आणि प्रेक्षकांना रोबोटिक शस्त्रक्रिया आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि अपोलो हॉस्पिटलचं यामध्ये काय योगदान आहे याविषयी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी24 तास.